कृष्णाबाईच नोकरी करता येणार नाही म्हणता? अगं असे नाही. कसे आहे, कृष्णाबाई लग्न झाल्यानंतर सासरी जाणार, मग आपली तिच्यावर काही सत्ता राहणार आहे का? नाही ना. मग हो, पण कृष्णाबाई लग्न करून कुणा परक्या ठिकाणी जाणार आहे थोडीच. म्हणजे काय सुचवायचे काय आहे तूस? सुचवायचे म्हणजे आपली कृष्णाबाई केशवास द्यायचं मी ठरवलंय. केशवास? केशव, छे छे, भलभलते बोलू नकोस. भलते अशा ठेवू नको. ह्यात भलभलते काय मेल्यानो? सावित्री, हे असले काही होणार नाहीये, लक्षात ठेव. अजन्म अविवाहित राहून संस्थेच्या कार्याला वाहून घेण्याचे केशवानी मला तसे वचन दिलेले आहे. माझ्या पायाशी शपथ घेतली त्यांनी. तुम्ही घ्यायला लावली असेल. माझं ऐका, त्या शपथे बिपतेत काही एक अर्थ नाही. सावित्री, केशवाला भलत्या सलत्या फंदामध्ये पाडू नकोस. केशवासारख्या एका होतकरू तरुणाला एका विशिष्ट उद्देशाने मी घरामध्ये सांभाळलेला आहे. होय होय, सांभाळाल तर काय झालं, पण मी काय त्या पोरास तुमच्या आश्रमावरून ओवाळून टाकण्यासाठी इतके वर्ष गिळायच घातलाय? सावित्री, तुला हे कळायला हवे. जो माणूस सर्वस्वासकट एखाद्या संस्थेला वाहून घेतो, त्याच्या हातून बायका मुलांचा संसार धडपणे होत नाही. माझ्या अनुभवावरून सांगतोय मी. फक्त मनस्ताप केवढा होतो. ह्या मेल्यानो, म्हणजे गाढवानं कुतायचं तर गोणीच कुतायच लागली की. मनस्ताप घडला म्हणायला काय कमी पडलं हो तुमचं? अगं सावित्री, मी तुझ्याबद्दल बोलत नाहीये, मी माझ्याबद्दल बोलतो आहे. म्हणजे चुका माझ्या हातून घडल्या, पण मनस्ताप मात्र तुला भोगावा लागला. मला काहीही तापबीप घडलेला नाही. सगळं अगदी यथासांग झालंय. आणि हो, डोक्यावर अक्षता पडून दोचे 4 हात झाले म्हणजे सगळे पुरुष सुतासारखे सरळ येतात. हे बघ सावित्री, माझे ऐक. हे बघा, या लग्नात तुम्ही लुडबुड केलेली मी अजिबात खपवून घ्यायची नाही, सांगून ठेवते. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरी भजना विण काळ घालवू नको रे. वा, अप्रतिम. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे शरद दादा आणि तुझ्या प्रभू देसाई यांच्यासाठी. काय ते संवाद आणि अभिनयाची जुगलबंदीच आपल्याला बघायला मिळालेली आहे. तुम्हाला सुद्धा आवडलं ना मंडळी? पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कुठला प्रसंग आहे, हा काय प्रसंग आहे? तर मंडळी, हा प्रसंग आहे हिमालयाची सावली या नाटकातला. 1972 साली वसंत कानेटकरांनी हे अजरामर नाटक जरी लिहिलं असलं तरी आजच्या काळात सुद्धा हे नाटक समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतं. आज आपल्यासोबत हिमालयाची सावली या नाटकातले सगळे कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांच्याबरोबर आपण खेळ तर खेळणार आहोत, गप्पाही मारणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये हुकमाची राणी कोण होणार आहे ते. तेव्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हिमालयाची सावली या नाटकाचा दिग्दर्शक राजेश देशपांडे याचं. आणि धोंडो केशव कर्वे यांची मध्यवर्ती भूमिका साकारणारा अत्यंत प्रतिभावंत अभिनेता शरद पोंक्षे. वा दादा, खूप खूप छान वाटते आज दोघांनाही भेटून. कारण मंडळी, एकीकडे अभिनयाची कार्यशाळा घेणारा आणि दुसरीकडे स्वतः एक अभिनयाची कार्यशाळा असणारा असे 2 दिग्गज आज आपल्या सोबत आहेत. मला राजेशला विचारायचंय की एकतर इतकं जुनं नाटक, बरं त्यावेळी सुद्धा हे तितकंच लोकप्रिय झालं होतं नाटक, बरं हे 3 अंकी नाटक. सो आत्ताच्या काळामध्ये हे 3 अंकी नाटक करणं हे जास्त चॅलेंजिंग वाटलं का तुला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे शिवधनुष्य कसं पेलवलंस? मुळात 1972 साली हे नाटक आलं होतं. त्यावेळी डॉक्टर लागू, शांता जोग, अशोक मामा सराफ या सगळ्या दिग्गजांनी काम केलेलं नाटक होतं. त्याच्यानंतर मधल्या काळात हे नाटक थांबलं का आणि परत का आलं नाही, हा खरा तर प्रश्न आहे. कारण अशी अभिजात नाटकं, वसंत कानेटकर हे मराठी रंगभूमीवरचे सिद्धहस्त लेखक, जे नाटकावर ज्यांचं प्रभुत्व नाट्य लिखाणावर असलेलं, आणि समृद्ध का आहे मराठी रंगभूमी हे ही नाटकं बघितल्यानंतर, वाचल्यानंतर कळतं. आणि फक्त रंगभूमीसाठी नाही, आजच्या सामाजिक गरज म्हणून हे नाटक पुन्हा येणं गरजेचं होतं.
आणि त्यासाठी जेव्हा आमचं पहिल्यांदा आलं नाटक हाऊसफुल सुरू झालं आणि दुर्दैवाने कोरोना आला आणि सगळं थांबलं आणि शरद आणि आमचं सगळ्याच टीमचं चाललं होतं परत करायचं प्रयत्न जी आमची विल पॉवर होती सगळ्यांची ती पुन्हा लागली आणि सुदैवाने आमच्या सगळ्यांच्या सुदैवाने आणि रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने म्हणूया हे नाटक आता पुन्हा रुजू झालंय मनोरंजनासाठी. वा, अभिनंदन. Thank you. आणि मी आता शरद दादाला विचारणार की दादा मी तुला एक म्हणतो ना एक कॉमेडीचा सुद्धा एक वेगळा तुझा एक सेन्स आहे एक वेगळी स्टाईल आहे तुझी कॉमेडीची. असं असताना सुद्धा जेव्हा तू नथुराम गुडसे जेव्हा तू भूमिका करतोस आणि इथे धोंडो केशव करे परस्पर दोन विरोधी भूमिका आहेत तर हे करताना काय म्हणजे काय अशी तारेवरची कसरत तुझी होते कशा पद्धतीने या गोष्टींचा तू विचार केला होतास? नाही, तारेवरची कसरत अजिबातच होत नाही. मुळात नाही, लेखकांनी आपल्याला पूर्णपणे असं ताट वाढून दिलेलं असतं. बरोबर. ते फक्त योग्य पद्धतीने खायचं असतं. पद्धत आहे त्याची. म्हणजे कोशिंबीर चटणी असं सगळं पोटातच जाणार आहे म्हणून सगळं एकत्र काला करून खावं असं नसतं. ते खाण्याची एक पद्धत आहे, जेवायची एक. ते जे वाढलंय ते जर व्यवस्थित पद्धतीने त्याची चव घेत आपण जर जेवलो तर त्याचा आनंद मिळतो आपल्यालाही, वाढणाऱ्यालाही आणि हे जेवताना बघणाऱ्यालाही. फक्त तो भास निर्माण करायचा 3 तास की मी हे आहे बरं का, आता मान्य करा असं. तेव्हा मला ते अवघड जात नाही. आणि सगळं सांगितलं ना, उत्तम लेखन असतं ना जेव्हा, ते लेखकच तुमचं बोट धरून त्या मार्गावरनं घेऊन जातो. बरोबर. तुम्हाला नाहीच काही करावं लागेल, फक्त त्याच्या लेखनाशी प्रामाणिक राहा. बरोबर आहे, करेक्ट आहे. मला यशवंत दत्तांना मी गुरु मानतो. ते मला नेहमी म्हणायचे की कुठलंही पात्र करताना एक गोष्ट लक्षात ठेव, त्या पात्राचा व्यवसाय, त्या व्यवसायाचा त्याच्या वागण्या बोलण्यावर नेहमी इफेक्ट होत असतो. बरोबर. म्हणजे वकील असतो की नाही, तो साधा शर्ट पण मध्ये मध्ये ना असा करतो. किंवा कुठलाही खांब दिसला की तो त्या आता असा हात ठेवूनच बोलणार तो. त्याला ती त्याच्या प्रोफेशनची त्याला सवय लागते किंवा प्रोफेशनची भाषा असते. करेक्ट आहे. म्हणजे आता एक वकील आणि एक डॉक्टर जर खास मित्र आहेत आणि ते जर एकमेकांशी बोलत असतील तर वकील डॉक्टरला बोलता बोलतो 203 लावे ना मी, म्हणजे तो कलमाची भाषा बोलतो ते. आणि तो काय म्हणतो, जास्त शहाणपणा करू नको, सलाईनवर ठेवेन. मंडळी बघितलं तर खूप मजा येणार आहे. पण आता या नाटकातले अजून असे काही गुणी कलाकार आहेत त्यांना सुद्धा मी आता विनंती करतो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अत्यंत गुणी अभिनेत्री सुजा प्रभू देसाई हिचं, गुणी अभिनेता ओंकार कर्वे आणि या नाटकातील इतर कलाकारांचं सुद्धा मी स्वागत करतो. ही आमची नवीन सगळी तरुण मुलं आहेत. ओके. विजय मिरगे, हॅलो, नमस्कार. सोनाली राजे, नमस्कार. प्राची रिंगे हाय. आणि हा सृजन देशपांडे. नमस्कार. परंतु मला एक सांगतो, सृजन हा राजेशचा मुलगा आहे, पुत्र आहे आणि उत्तम अभिनेता आहे. आणि अर्थातच हिमालयाची सावली या नाटकाचा निर्माता श्रीकांत तटकरे, तुझं सुद्धा खूप खूप स्वागत आहे श्रीकांत. 5 निर्माते, 5 पांडव आहेत. ओके. हे नाटक नक्की महाभारतात फिरणार आहे. वा वा, क्या बात, खूप सुंदर. आणि कसं आहे की आता एक वाक्य मी तुम्हाला देणार आहे राजेश, तुला आणि शरद दादा तुला, आणि ते वेगवेगळ्या रसांमध्ये बोलून दाखवायचे. रस मी सांगणार आहे कुठले ते. ते वाक्य असं आहे, कुणी घर देता का घर, या तुफानाला कुणी घर देता का घर, हे वाक्य आहे. शरदा, हे वाक्य तू म्हणायचंय वीर रसात. कुणी घर देता का घर, हो, या तुफानाला कुणी घर देता का घर. अरे देऊन टाक, देऊन टाक. वा. आणि राजेशला रस आहे करुण रस. कुणी घर देता का घर, या तुफानाला कुणी घर देता काय क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आता पुन्हा एकदा शरदाला आहे रस शृंगार रस. हो, रसांचा राजा. कुणी घर देता का, कशासाठी घर देता का, एका तुफानाला घर हवं. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हास्य रस. अरे बापरे, हा सगळ्यात कठीण असतो. कुणी गॅस देता का, गॅस या तुफानाला कुणी गॅस देता का, गॅस गॅस
देता का देता का देता 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 ना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी सगळ्यांना विनंती करतोय की सगळ्यांनी आधी असं नसतं वा. मला शरददाला विचारायचं की आतापर्यंत किती या नाटकाचे प्रयोग झाले? आम्ही जेव्हा 19 सप्टेंबरला जेव्हा सुरू केलं तेव्हा 78 प्रयोग झाले होते. अच्छा. आणि मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाला पहिला आणि थांबलं नाटक. म्हणजे मार्च 2020ला नाटक थांबलं. ते आत्ता सुरू झालं ओके. ऑक्टोबरला. काय माहिती का, हे नाटक आहे ना, हे व्यावसायिकदृष्ट्या भयंकर अवघड आहे. 2 नाटकांचा खर्च एका नाटकात करावा लागतो. बरोबर. म्हणजे एक नाटक जर साधारण 25-1 लाखाच्या आसपास उभं करायला लागत असेल तर ह्याला साधारण 40पर्यंत जातं. 11 पात्र, 3 बायका, त्यांना नऊवाऱ्या नेसवायला आणि हेअर आणि म्हणून परत एक बाई लागते. त्याच्यानंतर मेकअपमन 11 जणांना तयार करायला एक मेकअपमन असतो साधारण. इथे 2 मेकअपमन लागतात. कपडेपटात 2 माणसं लागतात. सगळे डबल होतं. तर हे सगळं भयानक आहे. त्याच्यानंतर आता नाट्यगृहांचे असे काही नियम आहेत की त्यांच्या त्या वेळेच्या पुढे गेलं की 1000 रुपये फाईन भरावे लागते. साधारण आम्ही रोज ही फाईन भरतो कारण 3 अंकी नाटक आहे. बरोबर. पहिल्या अंकानंतर अख्खा सेट जातो आणि अख्खा नवीन सेट लागतो. त्यामुळे 20 मिनिटांचं पहिलं मध्यंतर आहे, दुसरं 10 मिनिटांचं. ओके. सगळं मिळून 3:35, 3:40 पर्यंत जातं नाटक संपवायला. त्याच्यामुळे आम्ही नेहमी ती मर्यादा ओलांडतो आणि आम्हाला 1000चं बिल येतं. हे बघ, क्वांटिटीवरती आणि वरवरच्या गोष्टींवर फार काळ टिकत नाही तुम्ही. बरोबर आहे. मुळं खोलवर जेवढी गेलेली असतात ना, ते वृक्ष 100-150 वर्ष टिकलेले दिसतात. रोपटी टिकत नाहीत. वा, क्या बात आहे. आणि हा वृक्ष आहे रे मराठी रंगभूमीवरचा. अशी पाळं मुळं घट्ट रोवून उभा आहे. मुळात त्याचे नाटककार उभे आहेत. बरोबर. मगाशी तुम्ही ओळख करून दिली कर्व्यांची भूमिका, तर याचं नाव नाटकामध्ये कर्वे असं कुठेही नाही आहे. ओके. गुंडो गोविंद भानू असं त्यांनी नाव दिलेलं आहे. कर्व्यांच्या जीवनातले काही महत्वाचे प्रसंग त्यांनी नाटकात घेतले. अच्छा. कर्व्यांसारखा गेटअप आहे. ओके. कर्व्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलंय, पण ही कर्व्यांचं व्यक्तिचित्रण नाहीये. ओके. ओके. कानेटकरांना समोर कर्व्यांना ठेवायचंय, पण त्यांना फक्त कर्व्यांबद्दल बोलायचं नाहीये, त्यांना त्या काळातल्या सर्व महापुरुषांबद्दल बोलायचंय. ओके. इव्हन याच्या पुढे जाऊन मी असं एक विधान करतो जे कदाचित कोणाला पटणार नाही. तू तुझ्या घरातला हिमालय आहेस, राजेशच्या घरातला हिमालय आहे, श्रीकांत तटकरेंच्या घरातला हिमालय आहे, आणि त्याच्या पाठीमागं त्याची जी सावली आहे. हे प्रत्येक सामान्य माणसाच्या घरातल्या प्रत्येक स्वतःला त्याच्या कुटुंबासाठी तो हिमालयच असतो रे. बरोबर. अरे एक रिक्षावाला असतो ना, ज्याला महिन्याला 30-40 हजार रुपये मिळतात. तर 30-40 हजारामध्ये तो कुटुंब चालवण्यासाठी हिमालया एवढी मेहनत करतो. बरोबर. तो त्या कुटुंबासाठी हिमालय असतो आणि त्याची प्रत्येकाची एक सावली असते. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला पण हे नाटक बघताना आपले वडील आणि आपली आई दिसेल. पण सर्वसामान्य माणसाची गोष्ट जेवढी भिडत नाही तेवढं एखाद्या महान व्यक्तिमत्वाची गोष्ट त्याच्या आयुष्यातल्या घटनाही तशाच मोठ्या असतात. त्या आगही तेवढ्याच लेवलचा असतो. सामान्य माणूस, त्याचं एक सुंदर वाक्य आहे सृजाचं, ते वाक्य जरा म्हणून दाखव ना. कावळ्या चिमणींचं ते वाक्य म्हण ना जरा. कावळा चिमणीचा संसार तर प्रत्येक घरट्यात होतात. कोणता पुरुष आपल्या बायको मुलांसाठी काबाड कष्ट करत नाही. त्यापेक्षा तुमचा बाप काही एका फार मोठ्या कार्यासाठी जन्मभर आपलं रक्त आटवत होता, असं नाही तुझं वाटत? हे ती त्याला विचारते की तू ह्या अँगलने विचार केलास का? ते सगळेजण करतात, ते करावंच लागतं. हा अँगल जो तुझ्या बापाला आहे तो फार कमी लोकांना आहे आणि ते विशेष आहे. आपल्या घरापुरतं प्रत्येक जण काबाड कष्ट करतो, पण समाजासाठी ते माझं कुटुंब आहे अशी मानणारी खूप कमी माणसं आहेत. आणि तशी आहेत म्हणून आज आपण एका सुरक्षित समाजात राहू शकतो आणि आपला समाज प्रगती करतोय. ते काय करतायत हे समजून घ्या आणि तेवढा पोच ठेवून वागा. म्हणजे 1915 आणि 20ला त्यांनी बालविधवाश्रम उभा केला. त्या बालविधवांना पुनर्विवाह त्यांचे सुरू केले किंवा त्यांना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं केलं. हे जेव्हा आम्ही आधी 19ला नाटक केलं होतं तेव्हा त्यांच्या त्या आश्रमातनं मोठ्या होऊन शिकून नोकरीला लागून लग्न करून आता संसार थाटलेली एक बाई आली होती. ओके. ती मला असं म्हणाली, जर कर्वे नसते तर आज मी वेश्या झाले असते. तो माणूस उभा होता, त्यांनी ही शिक्षण संस्था निर्माण केली. म्हणून
मी ज्या अवस्थेत मला घरातनं हाकलून दिलं, त्यानंतर त्या शिक्षण संस्थेत मी गेले. आज मला नवरा आहे, माझी 2 छान मुलं आहेत, माझं छान कुटुंब आहे, मी नोकरी करते बँकेत. ह्याचं संपूर्ण श्रेय त्या आश्रमाला आहे. आश्रमाला म्हणजेच तो आश्रम उभा करणाऱ्या त्या महर्षीला आहे. केवढं मोठं कार्य आहे. आणि ह्या सगळे म्हणजे सावरकर असतील, टिळक असतील, गांधीजी असतील, आंबेडकर असतील, सगळे महापुरुष आहेत ना, या सगळ्यांच्या बायका काय सहन केले त्यांनी. कधी त्या पुढंच येत नाही, त्या प्रकाशातच येत नाही. आणि मी असं गमतीने यांच्या तालमीत मी म्हणायचो की हे सगळे महापुरुष घरात विलन आहेत. समाजाचा संसार फार सुंदर वाक्य आहे की आयुष्यामध्ये एकतर बायका मुलांचा तरी संसार करता येतो किंवा समाजाचा प्रपंच तरी करता येतो. या दोन्हीची मोड बांधू पाहणारे माझ्यासारखे दोन्हीकडेही फक्त पराभूतच होतात. वा. जसं तू दादा म्हणालास की हिमालयाची सावली म्हणजे जी कर्वींची जी पत्नी होती ती त्यांची सावली, तसंच हाच विचार करून म्हणजे आपल्या प्रत्येक घरामध्ये ती सावली असते. तर त्या सावलीला एक प्रकाश झोतात आणण्यासाठी किंवा त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांना त्यांच्या आनंदाचा वेळ मिळावा म्हणून खरं तर आम्ही हा 16 सख्यांचा साजरा केला. आणि जवळजवळ आता 400 एपिसोड आमचे आत्तापर्यंत क्या बात आहे. आणि जे तू बोललास ना माझ्या थोडे डोळे जरा पाणवले अशासाठी, कारण अशा महिला आमच्यासमोर आल्या आणि त्या म्हणाल्या की आज आम्ही जगलो, आज आम्हाला तुमचं म्हणजे आमचं महत्त्व आज तुम्हाला कळते की आज जे काय आम्ही 2 तास इथे येऊन जे आमच्यासाठी आम्ही खेळतोय किंवा हुकुमाची राणी त्या बनवत आहेत आणि ते प्रत्येक ती महिला त्या घरातली हुकुमाची राणी असते. आणि याच्यासाठी सन टीव्हीचा मी आभारी आहे की असा कार्यक्रम सुरू केलात. आणि अशा ज्या नाटकांचे जे विषय आहे जिथे त्या स्त्रीला फार महत्त्व आहे किंवा स्त्रीची बाजू समोर आणणारं असं जे नाटक आहे, तर अशा नाटकांना तुम्ही प्रमोट करताय. नक्की. म्हणून मी सन टीव्हीचा खूप आभारी आहे. नाटकाला सुद्धा असं प्रमोट करणं गरजेचं आहे. अशा नाटक बरोबर. आपल्याकडे काय वाटतं करमोड करणं नुसतं जाऊन हसायचं खोळ्यासारखं, असं नसतं. हसणं हा एक रस आहे. 9च्या 9 रस आतले बाहेर पडणं ह्याला करमणूक म्हणतात. बरोबर. आणि की नाही गंमत काय माहिती नाटकाची, नाटक हिमालयाच्या सावलीचं आहे. हे करताना जर हिमालय छोटा झाला असता तर सावली मोठी नसती झाली. कानेटकरांनी ते तारतम्य एवढं सांभाळलंय की हिमालयाचं मोठेपण कुठेही कमी होऊ दिलेलं नाही. बरोबर. बरोबर. एक अख्खा 1 तासाचा 1 अंक 1 सीन आहे. दुसरा अख्खा 1 तासाचा 1 अंक 1 सीन आहे. तिसऱ्या अंकात केवळ नाईलाज म्हणून 1 ब्लॅकआउट आहे. 3.5 तासाच्या 3 अंकी नाटकात प्रवेश किती आहेत? 4. याला म्हणतात लेखन. नक्कीच. वा. मला राजेशला विचारायचं की राजेश, दिग्दर्शक म्हणून हे नाटक तुला करावं असं का वाटलं पहिल्यांदा, आणि ही जी मध्यवर्ती भूमिका आहे बयोची आणि दादाची, ह्यांचीच निवड करावीशी का वाटली? हे नाटक त्यावेळी जेव्हा गोविंद चव्हाण आमचे मित्र, आता ते हयात नाहीत दुर्दैवाने, तर त्यांच्याकडे ह्या नाटकाचे हक्क होते काही वर्ष. त्यांनी एकदा प्रयत्नही केला होता हे नाटक आणण्याचा, पण ते झालं नाही. आणि एक दिवशी ते मला बोलले की राजेश, हिमालयाचे सावलीचे माझ्याकडे राईट्स आहेत. मग म्हटलं मग काय करायचं आहे, मला काय सांगतायत, मी करावं असं वाटतंय का, म्हणून तर तुला सांगितलं ना. आणि तिथून मग मी पेटलोच अक्षरशः की अरे हेच हवं होतं. कारण कसं होतं, मी विनोदी करत राहिलो, मध्ये छोटं मोठं गंभीर केलं, धुडगूससारखा सिनेमा केल्याच्यात तो तसा गंभीर होता, पण छाप पडली होती माझ्यावर विनोदी लेखक दिग्दर्शकाची. आणि मग कोणाला एक इमेज बदलायची होती आणि पुन्हा असं काहीतरी सकस द्यायची संधी जर मिळते, आणि ती रात्री 12 वगैरे वाजले असतील, अशा भाऊक क्षणी मला ती ऑफर आली होती. आणि मग मी पेटून उठलो रे, मग चला म्हटलं आता नाही थांबायचं, हीच ती वेळ. हा. आणि मग सुरू झालं, मग ह्याला फोन कर त्याला फोन कर. ॲक्च्युली शरद हे नाव पहिलं होतं, पण तो त्यावेळेला दुर्दैवाने कर्करोगाने आजारी आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. आमचं असं चाललं होतं, त्याला यार शोध असं काय ना. आता तो मग म्हटलं गोविंददादांना, म्हटलं गोविंददादा एकदा हॉस्पिटलला जा, बॉम्बे हॉस्पिटलला मला वाटतं, पुस्तक घेऊन आणि विचारा तर. म्हटलं त्याला एक बळ येईल, तो करेल न करेल, त्याला नाटक आवडेल नंतरचा भाग, पण मला कोणतरी नाटक घेऊन आलं आणि नाटकावर जगणारी माणसं आहे ती, त्याला ऊर्जा मिळेल, बरं होईल लवकर. आणि मग त्याला वाचलं त्यांनी हॉस्पिटल. मग आम्ही थांबलो त्याच्यासाठी. नाही, मी बरा होणार आहे मला 100% माहीत होतं आणि मी परत कामाला सुरुवात करतो. मी हिमालयाच्या सावलीच्या प्रयोगाला मला नेहमी गोविंद चव्हाणांचा चेहरा पहिला डोळ्यासमोर येतो. त्यांचे आभार मानतो मी. त्यांच्यामुळं आणि नंतर राजेश देशपांडे या 2 व्यक्तींमुळं ही व्यक्तिरेखा मला करायला मिळाली.
बऱ्याचशा गोष्टी ज्या माहिती नव्हत्या त्या खरंच नव्याने कळल्यात शरद दादा तुझ्यामुळे. पण आपला हा खेळ कसं आहे, आपला हा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण काही खेळसुद्धा खेळत असतो. त्याच्यामुळे आपण आता जाणार आहोत मंडळी आपल्या पहिल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होत आणि सुरू करूया आपल्या ह्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे रंग माझा सारखाच. हां, तर आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर पेपर कप आहे आणि त्या पेपर कपवरती वेगवेगळ्या रंगाचे चेंडू आहेत. ओके, मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर सारख्याच रंगाच्या वेगवेगळ्या रांगा तुम्ही बनवायच्या. म्हणजे ह्या समजा हिरवा रंगाचा चेंडू असेल तर ही रांग हिरव्या रंगाच्या चेंडूचीच पाहिजे. ठीक आहे, कळलेलं आहे. तर खेळाचं नाव आहे रंग माझा सारखा. ओके, पण त्याआधी मला सृजनला विचारायचं आहे की बाबा स्वतः नाटकाचा दिग्दर्शक, तर घरी असताना बाबा आणि नाटक दिग्दर्शित करत असताना हा तुझा बाबा, काय फरक वाटतो दोघांमध्ये? फरक एवढाच की घरी जेवढे लाड मला मिळतात तेवढेच शिव्या मला तालमीत मिळतात. हो, म्हणजे घरी जो बाबा असतो तो अत्यंत वेगळा आणि तालमीत जो दिग्दर्शक असतात राजेश सर ते अत्यंत वेगळे. वा, व्हेरी गुड. चला तर मग आपण आता खेळायला सुरुवात करायची. चेंडू नाही पडले पाहिजे. 1, 2, 3. चेंडू पडला नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा. शरद काय कशाला हात लावतोय? मी आपलं त्याला मदत केली. तुम्ही मार्गदर्शन करू शकता तिकडे. झालं आमचं एक पडलाय, आमचा पण झालाय. आमचा एक पडला. बॉल पडलाय. यांचा एक चेंडू इथे पडलेला आहे आणि हिरवा, पिवळा, हा कुठला गुलाबी आणि नारंगी. खूप छान प्रयत्न केला होता दोन्ही संघांनी. पण अर्थातच या खेळाचा विजेता संघ आहे शरद दादाचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मंडळी. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या गप्पांकडे. तर मला विचारायचंय की जेव्हा ही स्क्रिप्ट तुझ्यापर्यंत आली, काय मनामध्ये सगळ्या गोष्टी चालू होत्या तुझ्या? किमोथेरपी चालू असताना कोणीतरी मला नवीन नाटकाची ऑफर घेऊन येईल हे म्हणजे स्वप्नातही कधी विचार आला नसेल. आणि अचानक गोविंद चव्हाण दिसले मला त्या बॉम्बे हॉस्पिटलच्या. मी असं ते सगळं लावलेलं आणि असं बसलेलं होतं. मग त्याने मला आले, नमस्कार, कसे आहेत? मला अरे वा, कसे आहेत तुम्ही वगैरे झालं. आणि त्यांनी नाटक दिलं मला हिमालयाची सहली. म्हणजे वाचा जरा. म्हणलं वाचतो. मग कधी करायचं आहे? म्हटलं मला तर आता शक्य नाही, हे अख्खं वर्ष ही ट्रीटमेंट चालू राहणार, तर त्यामुळं तुम्ही कोणाला तरी घ्या दुसऱ्याला. तेव्हा नाही, मी असं विचारतोय की जेव्हा कधी तुम्ही बरे होणार, सप्टेंबर, ऑक्टोबर, तर ते बरे झाल्यानंतर पहिलं हेच करा, मी करेन नाटक, अशी जर मला तुम्ही प्रॉमिस देत असाल, वचन देत असाल, तर मी इतके 6 महिने थांबायला तयार आहे. अरे असं कोण म्हणतं? मला काय वाटतं माहिती आहे, किमोथेरपीच्या डोसपेक्षा हा डोस जास्त मला बरं करायला खऱ्या अर्थाने तिथून सुरुवात. जे वेगाने मी धाडधूड जो काय टनाटन होत गेलो. तुला माहीत नाही, 5 ऑगस्टला माझी किमोथेरपी शेवटची झाली आणि 7 ऑगस्टला मी तालमीला गेलो होतो. वा, तालमीला गेलो. इथे संपत नाही संघर्ष. एवढंच हिमालय करणं सोपं नसतं एवढं. उगाच कोणी जाऊन चढू शकत नाही ना त्याच्यावर. 7, 8 2 दिवस फक्त तालीम. ओके. सगळं आनंदी वातावरण. आणि 8 वाजता संध्याकाळी तालीम करत असताना हॉस्पिटलच्या डॉक्टरचा फोन आला. काय करताय? म्हटलं नाटकाची ताबडतोब बंद करा. आणि मी सांगते त्या डॉक्टरला जाऊन भेटा. म्हटलं काय झालं काय आता? नाही तुम्हीच भेटा, तुमचे रिपोर्ट बघा. आता काय झालं? याला पोटात गोळा, हेपेटायटिस बी झाला. हो. मी परत पार्ल्याला हॉस्पिटलमध्ये गेलो. तेव्हा एक क्षण पण उठायचं नाही जागेवरनं, झोपून राहायचो. पण मुख्य भूमिका एका कोणाला तरी माणसाला उभं करून यांनी 2 महिने नाटकाच्या तालमी करून नाटक पूर्ण बसलंय. आता फक्त हा जो मेन रोल करणार आहे हा माणूस जाणार, तिथे शरद येणार आणि त्याच्याबरोबर यांच्या एकदा तालमी की शुभारंभ. अरे पुन्हा जो मी 8 का 9 ऑगस्टला परत मी जो बेड रेस्ट झाली आणि माझ्या डोळ्यासमोर माझं पोट असं 5.5 लिटर पाणी. तू मांडीला असं हात लावला असतं, खड्डा तसाच राहायचा. हे पाय हत्ती रोगासारखे. हे कसं? बरं, तो डॉक्टर काय म्हणतो, देर इज नो मेडिसिन इन द वर्ल्ड फॉर हेपेटायटिस बी, वेट अँड वॉच. तेव्हा आमचे डॉक्टर देशपांडे होमिओपॅथी पुण्याचे,
त्यांना मी भेटायला गेलो, त्यांना दाखवलं. ते मला कधी शुभारंभ करायचा आहे, तर ते मला आमची तारीख 29 सप्टेंबर 2019 अशी तारीख ठरवली आम्ही आणि नाशकात करायचं, कानेटकरांचं गाव. मला 29 सप्टेंबर, आज आहे 16 ऑगस्ट. एक 8 दिवस थांबा, 8 दिवस आपण होमिओपॅथी सुरू करू आणि रिपोर्ट्स बघू काय होतात ते. 8 दिवसानंतर रिपोर्ट्स आला ते मला 29 सप्टेंबर हो म्हणून सांगा. हो, असं करता करता 16 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर मी तालमीलाच गेलो नाही. 15 सप्टेंबरला पहिली जाहिरात सोडायची. पुन्हा मी डॉक्टरना विचारलं, दाता जाहिरात सोडायची वेळ आली, सोडा म्हणाले. 12 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर, 24 पासून मला अजून आठवते रंगीत तालमी साहित्य संघात झाल्या. 24, 25, 26, 27, 5 दिवस रंगीत तालमी. 29ला शुभारंभ. 12 सप्टेंबरला मुख्य भूमिका करणारा कलाकार पहिल्यांदा तालमीला आला. फक्त 12 दिवस हातात. रोज सकाळ संध्याकाळ पोथी वाचतात तसं मी हिमालय वाचतोय. आणि मग आम्ही तालमीला गेलो. आता राजेश म्हणजे एक 20 मिनिटं तालीम झाली ना, मी जमलो की झोपलो. मी झोपलो की सगळे असे बसलेले रे. मी अर्धा पाऊण तासाची झोप झाली की सगळे हळूहळू जाणार पण उठते जाणार. आता पुढची अजून गंमत. पहिल्या 2 रंगीत तालमी 3 अंक आहेत ना, आम्ही 3 अंक केलेच नाही. आम्ही 2च अंक करायचो की संपला विषय, माझं सगळी एनर्जी संपायची. 28 तारखेला साहित्य संघात सकाळी राजेश मला म्हणाला, शरद अजूनही आपण 3 अंक एकदाही केलेले नाहीत, उद्या प्रेक्षकांसमोर करायचे. त्यामुळे नाटक किती वेळ चालतं हे मला अजूनही कळलेलंच नाही. आज तरी करशील काय 3 अंक? म्हटलं करूया. 28 तारखेला आदल्या दिवशी पहिल्यांदा आम्ही सलग 3 अंक केले. तेव्हा याला टायमिंग कळलं आणि ती वेळ आमच्या हातातनं गेलेली होती की मोठं होतंय नाटक, कुठे एडिट करता. आता ती कुठली वेळ, उद्या शुभारंभ, आता एडिट कसं होणार, आता काय नको. म्हटलं बघूया काय होतं ते होईल ते. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा नाशिकला कालिदासला पहिला. आणि मी तो मेकअप केला आणि मी काय रडलो रे त्या दिवशी. मला ऍक्च्युली तेच विचारायचं. ढसा रडलो मी. सगळ्यांनी मला सुजानी असं धरले, सगळे असे धरले. मला रडायला काय आलं माहिती आहे, आभार मानले देवाचे रे की मी परत आलो यार, मी पुन्हा रंगमंचावर आलो. त्यामुळे हे खरंच खूप अरे आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी नाटकाबद्दलचं असलेलं प्रेम आणि तुझी स्वतःची एक विल पॉवर हे फार सगळ्यांनी कितीच सपोर्ट महत्त्वाचं. केला. अर्थात आज सगळ्यांची पाहिजे होते गोविंद चव्हाण, म्हणजे आमच्या पाचांमध्ये एक असते ते. ओके. खरं सांगतो, मजा आली असते. वा, इतक्या सगळ्या संघर्षानंतर हे नाटक रंगभूमीवरती आले तर मला खरंच सगळ्यांना विनंती अशी मला करायची की नक्की हे नाटक आवर्जून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन हे नाटक बघा, पण त्याआधी ह्या नाटकाची एक झलक बघा. तुला सांगतो, मी माझ्या आयुष्यामध्ये ना कधीही कुठल्याही माणसामध्ये गुंतून पडलो नाही. हो ना. पण आश्रमाचे पाठ तोडले तरी तुटत नाही. तू साफ सांगतो, तुझा नवरा आमचा मेवणा म्हणजे बृहस्पती, पण तुझी एकूण बुद्धी काही चुली पलीकडे जायची नाही. हो काय रे, 4 फटफटीत कपाळाच्या टवळ्यानं मंडोळ्या बांधून उजवल्या म्हणून तू काय कानवा ऋषी झालास होय? आधी मी काय सांगायचं की कोरगुणात आहे हो माझा. बघा त्याचा सशासारखा मऊ लागतोय करून आणि तुका की बोराचा आग्रह कर. मग त्या पुरुषाच्या ठीक आहे, पहिल्याला वाटतंय क्रिकेटला गायतो काय की आपल्याला तुला हो सोबई सार्वजनिक क्षेत्रामध्ये माणसे येतात आणि माणसे जातात, म्हणून आश्रमाचे काम कधी थांबलेले नाही, यापुढेही थांबणार. तर बायका मुलांचा तरी संसार करता येतो किंवा समाजाचा प्रपंच तरी करता येतो.
या दोन्हीची मोड बांधू पाहणारे माझ्यासारखे दोन्हीकडेही फक्त पराभूतच. कारण आपण सगळे उभे आहोत पायथ्याशी. सावली वर दिसतंय फक्त आभाळ. शिखर कुठे दिसतच नाही, कारण शिखरापर्यंत मुळी नजर पोहोचतच नाही रे. वा, खूपच छान. मंडळी, कशी वाटली ही झलक? हे मला माहिती आहे की हा नुसता पर्वत आहे आणि हिमालय जर बघायचं असेल ना तर आपल्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन हिमालयाची सावली हे नाटक नक्की बघा, आवर्जून बघा. हे जेव्हा नाटक तुझ्याकडे आलं सुद्धा तेव्हा काय म्हणजे सगळ्यात आधी पहिल्यांदा डोक्यात काय विचार आला होता? मला हे अगदी नीट आठवतंय की मला एक तर ते असतं की मला मोठ्या बाईचा रोल नाही करायचा आहे, ह्यावने त्यावने असं, तर ते माझंही होतं. तर मी हिमालयाची सावली वाचलं नव्हतं आणि मला समहाऊ असं वाटत होतं ती तेच तो दुबळेपणा बायकांचा त्या काळातला, आणि ते मला नाही पोर्ट्रे करायचं. तर मी त्याला म्हटलं की नाही करायचंय मला. तर तो म्हणाला की तू वेडी आहेस का, तू हे नाटक वाचलंयस का? तर मी म्हटलं की नाही वाचलंय मी. तर तो म्हणाला थांब, मग तू आधी वाच आणि मग वाचून मला सांग काय ते. तर त्यांनी मला एक पॅरेग्राफ पाठवला. तो पाठवल्या मला प्रचंड आवडला. मी त्याला म्हटलं की नाही, मला स्क्रिप्ट वाचायची. तर तुम्हाला अच्छा तुला स्क्रिप्ट वाचायची आता, कारण असं असू शकतं की एखाद्या भूमिकेतला तेवढा पॅच चांगला आहे आणि पाठीपुढे काहीच नाहीये, कारण मला नाटकच माहीत नाही. आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं मी अवाक झाले की हे काय आहे. आता माझं असं झालं, देवाने मला आता असं दिलंय की आता करून दाखव. आजपर्यंत कंप्लेंट होती जर की मला मिळायला पाहिजे, आता दिलं, आता करून दाखव. म्हणजे ती आत्ता अशी बोलते आणि दुसऱ्या क्षणी तसं बोलते, त्या दोन्हीला तू ॲज अ प्रेक्षक म्हणून कन्व्हिन्स असतोस. हे तुला माहिती आहे, हे दोन्ही ती करेक्ट म्हणते आणि दोन्ही खरं आहे आणि दोन्ही होऊ शकतं. हे प्रेक्षक म्हणून आपल्याला कन्व्हिन्स होतं आणि ते स्क्रिप्ट वाचताना पण होत होतं. एवढी त्या नाटकाची ताकद आहे. आणि मी काही बोलूच शकले नाही. म्हणजे माझं असं झालं की कधी एकदा हे सुरू होतंय आणि मला झेपतंय का, एवढीच एक गोष्ट राहिली. एवढी मला ती बयो आवडली आहे. नाटक वाचल्यावर ते खरंच उभं राहतं वाचताना. मग तर तांत्रिक गोष्टी येतात. दिग्दर्शक म्हणून मी माझ्याकडनं काही बरं काम झालं असेल तर मी श्रेय पहिलं वसंत कानेटकरला देतो आणि नंतर नेपथ्यकार संदेश बेंद्रे, प्रकाश योजनाकार श्याम चव्हाण, संगीत दिग्दर्शक राहुल रानडे आणि वेशभूषाकार मंगल केंकरे ह्यांना देतो, कारण त्यांनी ते सजवलं नाटक. आणि पुन्हा सगळ्यात मूळ कोण असतो तो निर्माता. तो कुठेही तडजोड करणारे निर्माते अशा नाटकांना जर आले की संपलं, मग ते नाटक मिळेल की त्या नाटकाला ते हवंय, ते हवंच आहे, त्याला इलाज नाही. बरोबर. वा, मंडळी, हा आपल्या गप्पा अशाच राहणार आहेत. सगळ्यांशी आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत, पण आता आपण खेळणार आहोत दुसरा आपला खेळ. तर त्यासाठी जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या दुसऱ्या खेळाला. पण त्याआधी या नाटकातले इतर कलाकार सुद्धा आज आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी सोनाली, काय सांगशील तू तुझ्या भूमिकेबद्दल? मी जे पात्र साकारते त्या पात्राचं नाव आहे अरुंधती आणि ती एक डॉक्टर आहे. नानासाहेबांची सून म्हणून दाखवली. नानासाहेबांबद्दल तिचं खूप सॉफ्ट कॉर्नर आहे आणि अशा प्रकारे जे अजून नाटक बघाल तेव्हा ते कळेलच. वा, खूप छान. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड. आणि अर्थातच प्राचीकडे मी येणार आहे. प्राची, काय सांगशील तू प्राची तुझ्या भूमिकेबद्दल? माझी भूमिका कृष्णाबाईची आहे. ती खूपच अशी छान आहे, म्हणजे थोडीशी खट्याळ आणि म्हणजे त्या काळातलं जे तिचं वावरण आहे ते मला आत्ताच्या काळात करायला मिळतं. त्यासाठी मी म्हणजे खूप लकी आहे की मला हे नाटक करायला मिळतं. प्राची, खूप छान आणि तुला शुभेच्छा तुझ्या या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. आणि अर्थातच आपण येणार आहोत जो एक हरवूनरी जो कलाकार आपण बघतोय, अभिनेता बघतोय, त्याच्याकडे आपण येणार आहोत. काय सांगशील मित्रा तू तुझ्या भूमिकेबद्दल? माझी भूमिका आहे, मी त्या टांगेवाला आहे. नानांच्या सेवेसाठी मला ते कॅरेक्टर म्हणून लवकर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे.
तर मी 2 भूमिका करत आहे, एक टांगेवाला आणि एक नोकर. वा. आणि त्यासाठी पूर्ण टीमचे मी आभार मानतो की मला बॅकस्टेज सोबत मला अख्खं नाटक दरवेळी बघायला मिळतं. तुझं कौतुक आणि तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा तर हा खेळ असा आहे की दोघींच्याही डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर फक्त एका हाताचा वापर करत जास्तीत जास्त कप तुम्ही गोळा करायचे. कमीत कमी वेळेमध्ये जी जास्तीत जास्त कप गोळा करेल तो असणार आहे आपला विजेता संघ. ठीक आहे, तर आता तुम्ही तयार आहेत दोघी, सोनाली आणि प्राची? हा 1 2 3. कमीत कमी वेळेमध्ये बाकीच्यानी मार्गदर्शन करू शकतात. पटापट कर पटापट. पूर्ण ठेवला शाबाश शाबाश शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मागेची व्हेरी गुड. आता उजव्या बाजूला उजव्या 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 हरकत आहे. हा शाबाश शाबाश शाबाश. ओके मस्त मस्त, क्या बात आहे, व्हेरी गुड. कप चेपायचं नाहीये. बरोबर कर. शाबाश शाबाश. अजून आहेत तिथे अजून 3 कप बाकी आहेत. ओके ओके ओके. फक्त स्पर्श करायचं नाही, बाकीच्या. ओके व्हेरी गुड. खूप छान. एक कप राहिलाय. ओके व्हेरी गुड. आणि एक मिनिट थांबा. 2 3 4 5 28. ओके रेडी. 1 2 3 4 5 25 26. ओके आणि निर्णय तुमच्या समोर आहे. शरद दादाच्या संघाने 28 कप गोळा केलेले आहेत आणि अर्थातच सृजाच्या संघाने 26 कप गोळा केले आहेत. म्हणजे विजेता संघ आहे सृजाचा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. असं मी अजिबात म्हणणार नाहीये. विजेता संघ आहे शरद दादाचा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आणि आता या धमाकेदार खेळानंतर आता आपण जाणार आहोत पुन्हा आपल्या गप्पांकडे. या नाटकाचा जो आपला निर्माता आहे श्रीकांत तटकरे, की आजूबाजूला 2 व्यक्तिरेखा असणारी किंवा फार ते 4 ते 5 व्यक्तिरेखा असणारी नाटकं चालू असताना इतक्या सगळ्या कलाकारांचा संच घेऊन एक इतकं मोठं अजरामर नाटक पुन्हा रंगभूमीवरती आणणं, हा विचार तुझ्या आधी पहिल्यांदा डोक्यात का आला आणि निर्माता म्हणून तुला काय सांगावं असं वाटतं? एकतर प्रत्येक वेळी आर्थिक गणित मांडत बसलो असतो ना, तर मग किंवा बसायचं म्हटलं तर बऱ्याच चांगल्या मोठमोठ्या गोष्टी हातातून आपल्या निसटतं. तर यावेळी हा तो विचार थोडासा बाजूला ठेवला. पूर्वी प्रेक्षक म्हणून हे नाटक मी 2दा बघितलेलं आहे. त्यावेळेस मी स्वतः हे नाटक 2 वेळा बघतानाही रडलेलो होतो आणि मला कळत होतं हे खूपच चांगलं नाटक आहे आणि असं नाटक आपल्याला कधीतरी मिळावीत अशी करायला निर्माता म्हणून. आणि सुदैवानं ते मिळालं. आणि पुरुष नाटक आम्ही शरददादा, मी, समिता काणेकर निर्माते म्हणून आम्ही एकत्र केले. चांगलं ट्युनिंग ते त्या नाटकात काम करतात. मग शरददादांची पण एक हिमालयाची सावली यावं नाटक असं त्यांनाही कुठंतरी वाटत होतं, मलाही वाटत होतं. आणि मग ते करावं, एक काहीतरी वेगळ्या धाटणीचं, वेगळ्या प्राध्यापकांचं एक नाटक करावं आपण. आणि सगळ्याच कलाकारांनी, माझी बॅकस्टेज टीम असेल आमची, सगळेच, पण सगळ्यांमुळं हा हिमालय उचलणं सोपं झालेलं. तर मी आता येतोय ओंकारकडे. ओंकार, तुझी या नाटकातली भूमिका काय आणि त्यासाठी तू काय तयारी केली होतीस? मुळात हे जे नाटक आहे हे गोविंद चव्हाणांनी मला सुरुवातीलाच सांगितलं होतं की तू हे नाटक करतोयस, म्हणजे काय करतोयस, कुठलं कॅरेक्टर, भूमिका वगैरे काही माहीत नाही, फक्त करतोय. आणि मग ती इन्व्हॉल्वमेंट वाढत गेली त्याच्यामध्ये आणि जसं राजेश सांगत गेला तसं सगळ्या गोष्टी करत गेला. नाटकामध्ये तसं काही डायलॉग नाही आहेत, पण ते राजेशने 2 डायलॉग त्याच्यामध्ये ॲड केले. त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरला पूर्ण बॅकग्राऊंड काय आहे कॅरेक्टरचं
ते उठून आलं. पण ते जे 2 डायलॉग आहेत की मला सख्खी आई नाही पण बयोनी माझ्यासाठी खूप काही केलं, हे जे आहेत ना, हे मला खूप त्या जगन्नाथच्या कॅरेक्टरला कम्प्लीट वर आणणार आहे. वा, क्या बात आहे, खूप सुंदर. तर शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. तर मला आज राजेशला मला असं विचारायचे की ह्या नाटकामध्ये तुला असं कोण वाटतं की ही आमची हुकुमाची राणी आहे आणि काय त्यामागचं कारण असू शकतं? ह्या तिचं नाटक आहे, जी बयो आहे, सावली आहे हिमालयाची, आणि ती म्हणजे असं कुठल्या तरी मोठ्या महान व्यक्तिमत्वाची बायको असं नाही. ती प्रत्येक बाईला, प्रत्येक स्त्रीला ती दिसेल की मी हीच आहे. बरोबर. आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी नवऱ्याच्या विरोधातही जाते, अशी असते ती एक स्त्री. आणि ती जी आहे ती बयो आमची, म्हणजे ही वा, हुकुमाची राणी. क्या बात आहे. त्यामुळे आजच्या आपल्या या भागाची हुकुमाची राणी असणार आहे अर्थातच सृजा प्रभू देसाई. तर मला सांग तुझ्या कसं वाटतंय? अर्थातच छान वाटतंय, प्रश्नच नाही. आणि माझी आवडती टीम आहे, आवडतं नाटक आहे. आणि हे एक सरप्राईज आहे की हुकमाच्या राणीचा मान अचानक असा पदरात पडलाय, त्यामुळे मज्जा वाटते. ओके, एकदा जोरदार टाळ्या, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बरं सुजा, कसं असतं ना की माहेरची आठवण म्हणून इथे जी हुकमाची राणी जी होते ना, ती आपल्या माहेरच्या आठवणींबद्दल बोलत असते. तू काय सांगशील, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? ॲक्च्युली आता असं आहे ना की काळ एवढा पुढे आलाय की आम्ही रोजच्या रोज आईबाबांना भेटतो, जातो, येतो, असं इतकं आहे. पण तरी आईबाबा ते आईबाबा, आणि म्हणजे जग एका बाजूला आणि आईबाबा एका बाजूला, हे राहतंच कायम. त्यामुळे आईबाबा हेच सगळं आहे. म्हणजे आता आम्ही अशा काळात आहोत आणि अशा बायका आहोत की आम्ही नवऱ्याला पण माहेरीच घेतो. त्यामुळे ते सासूरवास सासर असा प्रकार आता फार राहिलेलाच नाही. ओके ओके. पण तरी पण आता आज या माध्यमातून काय तुला आईबाबांना सांगावं असं वाटतंय? माझ्या आईबाबांचा मला प्रचंड कौतुक आहे, अभिमान आहे. ते ज्या प्रकारे ते स्वतःचं आयुष्य जगलेत, आम्हाला जे संस्कार दिले, ह्याच गोष्टी आहेत. आणि आम्हाला आमच्या आईबाबांचा खूप अभिमान आणि कौतुक आहे की आम्ही त्यांच्या पोटी जन्माला आलो. वा, क्या बात. म्हणजे आज आपल्यासोबत हिमालयाची सावली या नाटकातील हे सगळे कलाकार होते आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारून, खेळ खेळून खरंच खूप छान वाटलं. वसंत कानेटकरांसारख्या सिद्धहस्त लेखकांचं हे नाटक आवर्जून बघा. आणि अर्थातच मराठी रंगभूमीवरील ही माइलस्टोन कलाकृती अजिबात मिस करू नका. तेव्हा आपल्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन हे नाटक आवर्जून बघा. सध्या जर आपण नाटकाचा प्रेक्षक वर्ग बघितला तर तो 40-45च्या पुढचा आहे. अशी सगळी दर्जेदार नाटकं बघायला 40-45च्या आतला प्रेक्षक, 30च्या आतला तरुण फारसा फिरकत नाही. तर माझ्या डोक्यात ह्या विचार परवा मी गप्पा मारता मारता म्हटलं की हे जे 40-45-50चा हा जो प्रेक्षक आहे, अजून 25 वर्षानंतर हे सगळे 70-75ला आलेले असणार. म्हणजे ते उठून पटकन नाटकाला यायच्या स्थितीत नसणार. म्हणजे हिमालयाची सावली, पुरुष किंवा अशी जी सगळी नाटकं आहेत, ही नाटकं अजून 25 वर्षानंतर कोणी करायची हिंमतच करणार नाही. एक तर महाराष्ट्रात सर्वात जास्त मुलं आता सध्या दुर्दैवाने इंग्रजी माध्यमामध्ये शिकतात. मराठी भाषेचं वाटोळं झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या कानेटकर, दळवी, कालेलकर, कोल्हटकर यांच्या सगळ्यांच्या भाषा जी आहे, ही भाषा आता आम्हाला येतच नाही, ही भाषाच आम्हाला मराठी कळत नाही, असं म्हणणारी पुढची पिढी आता सुरू झालेली आहे, तयार होते. त्यामुळे हा फार मोठा धोका आहे. या धोक्यावर आपण काय करू शकतो? म्हणून आम्ही पहिल्यांदाच या तुमच्या सन टी व्हीवरनं या कार्यक्रमातून जाहीर करतो आहोत, महाविद्यालयाच्या मुलांनी नाट्यगृहावरती जायचं, किंवा आम्ही जी जाहिरात आता प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन, महाविद्यालयामध्ये जाऊन आम्ही तिथे एक पोस्टर लावणार आहोत या दोन्ही नाटकांचं. त्याच्या खाली एक नंबर असेल, त्या नंबरवर जर फोन केलात
तर जी आपली तिकीट असतात 500, 400, 300 कुठलंही तिकीट तुम्हाला 50% सवलतीच्या दरात मिळेल. वा. आय कार्ड दाखवणं हे कंपल्सरी आहे. एका विद्यार्थ्याला एका आय कार्डवर एक तिकीट 50% सवलतीत मिळेल. आमचा हा प्रयत्न आहे, पण निदान यामुळं प्रत्येक प्रयोगाला एक 10 तरुण कॉलेजचे विद्यार्थी नाटकाला येतील. त्यांना कळेल की मराठी रंगभूमी किती ग्रेट आहे, किती श्रेष्ठ आहे, इथे काय काय नाटकं झालेली आहेत, काय इथे कलाकार होऊन गेले, काय लेखक होऊन गेले. मराठीसारखी जगात सर्वोत्तम भाषा नाही आणि देवनागरी लिपीसारखी लिपी नाही. नक्कीच नक्कीच. पण दादा तू खरंच तू आज इथे आलास आणि नाटकाबद्दल अगदी मन मोकळेपणाने आणि भरभरून बोललास. 16 सख्यांच्याकडून एक शाल आणि श्रीफळ देऊन आम्ही तुझा अरे वा. सत्कार करणार आहोत. आजच्या भागापुरता आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या भागात संध्याकाळी 6:30 वाजता तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सगळ्यांचा.